नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव इट्स प्रीती आहे. जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला समोर दिसतंय आमच्या घराचं काम चालू आहे गावी. गावच्या घराचं काम करण्याची खूप दिवसांपासूनची म्हणजे खूप वर्षांपासूनची आमची इच्छा होती. ती आता सगळ्यांची पूर्ण होती 2026मध्ये. 2026 हे वर्ष खूपच छान आहे माझ्यासाठी. कारण सगळ्यात महत्त्वाची आणि खूप छान गोष्ट झाली की ते घराचं काम सुरू झाले. घराच्या कामाला लेट होण्याचं कारण असं होतं आमचं की आमच्या इथे जवळच एक प्लॉट होता, तो आम्हाला खरेदी करायचा होता. तो आम्ही फायनली घेतलासुद्धा आहे. नंतर इथे कंपाऊंडचं काम चालू आहे. आम्ही चं काम म्हणजे घर तयार होत असतानाच पहिले कंपाऊंडच्या कामाला जास्त प्रायोरिटी दिली आहे. कारण आमचं हे जे गाव आहे ते खूप जंगलामध्ये आहे, म्हणजे खूप झाडं आहेत साईडला. इथे बिबटेसुद्धा असतात आणि आमच्याकडे लहान मुलं, वयस्कर लोकंसुद्धा आहेत. त्यामुळे आम्ही पहिलं कंपाऊंड आणि याचा विचार केला आहे. नंतर इथे या मशीनने मातीचं आणि मुरुम भरायचं काम चालू आहे. कारण घर हे पूर्वी खूप खड्ड्यात होतं, असं खाली वाटायचं. जरी उंचवटा वाटत असला खाली बघताना, तरी पण ते खाली खूप खड्ड्यातच वाटायचं. म्हणून आम्ही इथे मुरुम आणि मातीने ते भरून घेतलं. एक व्यवस्थित त्याला फिनिशिंग केलेलं आहे. हे पण काम खूप किचकट आहे आणि भिंती थोड्या-थोड्या उभ्या राहायला लागल्यात. अगोदर अर्ध्या-अर्ध्या करून घेतल्या होत्या आम्ही. नंतर जे आमच्या घराचं जुनं मटेरियल निघालं होतं ते आम्ही बिलकुल वेस्ट नाही आहे केलेलं. ते त्यामध्येच पुन्हा यूज केलेलं आहे. कारण आपण काय करतो, फटाफट गोष्टी तोडमोड करतो आणि परत त्याच-त्याच परत आपण नवीन आणत बसतो. त्यामध्ये आपले पैसे पण खूप इन्व्हेस्ट होतात. आणि आम्ही काम कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला वगैरे दिलेलं नाही आहे. हे डिझाइन आम्ही स्वतःच सिलेक्ट केलेलं आहे. आणि माझे हसबंड तिथे असतात, ते त्यांच्याकडून त्या प्रकारे काम करून घेत असतात. आम्ही ॲक्च्युली 2 इंजिनिअर्सला फक्त सजेशन्स घेतलेले आहेत त्यांचे, जे आमच्या जवळचेच आहेत. ते आम्हाला व्यवस्थित गाईडसुद्धा करतात. कारण आपण जेव्हा कॉन्ट्रॅक्ट देतो त्यावेळेस मला असं वाटतं की आपले खूप पैसे वेस्ट होतात आणि आपल्या घरातून सुद्धा काही जे रॉ मटेरियल निघणार असतं ते सुद्धा पूर्ण वेस्ट होऊन जातं. ते आपल्याला परत रियूज करता येत नाही. तसं आमच्या घराच्या बाबतीत बिलकुल झालेलं नाही आहे. आम्ही आमच्या घरातून निघणारं वेस्टेज आम्ही त्याच ठिकाणी पुन्हा यूज केलेलं आहे. जसे की माती असेल, काही विटा असतील, दगडे असतील. जे आमचं खालचं तुम्ही आत्ता कंपाऊंडचं काम बघितलं, त्या दगडी बऱ्यापैकी आमच्या घरातूनच निघालेल्या आहेत. कारण हे घर फार जुनं होतं. खूप सासऱ्यांनी पूर्वी त्यांचं लग्न झालं तेव्हा हे बांधलेलं होतं. त्याच्यावर आत्ता हे काम आम्ही सुरू केलेलं आहे. आणि घर उभं राहताना आपल्या डोळ्यांच्या समोर पाहणं हा एक वेगळाच आनंद असतो आपल्याला. खूप छान वाटतं हे सगळं बघताना, की आपण आपली वास्तू उभी राहताना आपल्या डोळ्यांच्या समोर एक-एक वीट लावताना पाहत आहोत या घराची. आणि हे आपल्या लाईफटाईम आठवणीत राहतात गोष्टी. ही जी समोर लोकं दिसतायत तुम्हाला, ही उत्तर प्रदेशची लोकं आहेत, जी महाराष्ट्रात येऊन काम करतात रोजंदारीचं. खूप मेहनती लोकं आहेत ही. आणि त्यांचं एक कौतुक आहे, की ते जिथे त्यांचं काम असतं तिथेच ते राहतात. म्हणजे जरी त्यांना आमच्या गावापासून आता पुणे जवळ आहे, पुण्यामध्ये त्यांची राहायची सोयसुद्धा आहे, तरीसुद्धा ते इथंच राहतायत. हे खूप चांगली गोष्ट आहे यांची. म्हणजे ते त्यांची कामं फटाफट संपवतात आणि कामाची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे यांची. असं काही नाही, की ते इथे राहतात म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे कधीही कामं करतात. नाही, त्यांचा एक स्पेसिफिक टाईम ठरलेला आहे. त्या टाईममध्ये ते खूप उत्कृष्ट काम त्यांचं करत असतात. आम्हाला त्यांचं काम खूप आवडलं आहे. इथे फायनली भिंतींचं काम पूर्ण झालेलं आहे. अगोदरच्या क्लिप्स मी तुम्हाला दाखवल्या. आता स्लॅबचं काम चालू आहे. आमच्या घराचं स्ट्रक्चर थोडंसं वेगळं आहे. आम्ही पिलरने बांधकाम नाही केलेलं आणि खूप सुंदर बांधलेली आहे वास्तू त्यांनी. 3 BHK घर आहे हे. इथे याचं कंपाऊंडचं सुद्धा फिनिशिंग झालेलं आहे. खूप छान फिनिशिंग करतायत ही लोकं. आम्हाला त्याचं प्रचंड काम आवडलं. आमच्या गावातून लोकांनी पण खूप यांचं कौतुक केलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक सो मच माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. धन्यवाद.